गणित मानतोय आणि मला वाटतं रात्रीपर्यंत काय फार उद्या सकाळी निर्णय होईल. गुलाबराव पाटील नाराज होऊन निघालेले आहे. गुलाबराव पाटील नाराज होऊन निघालेले आहे. अजिबात नाही, नंतर रात्री ते खुश होते. अच्छा. आणि अद्याप आपलं दोघं पक्षांची चर्चा चालू आहे, मात्र अजित पवार गटाला पण अलिप्त ठेवलेला पाहायला मिळतात आहे. त्याच्याशी फोनवर आमचं बोलणं सुरू आहे. ते सुद्धा काही कोणती चर्चा झालेली अनिल दादांशी बोललो तर तेवढं आम्हाला अनिलदादांशी चर्चा नाही झाली माझी. खालच्या लोकांशी बोलतोय. शेवटी फायनल झालं आणि दादा नंतर आम्ही शेवटी बोलू. महायुती भक्कम आहे का? पण भक्कम आहे, आपल्याला बघायला मिळेल. आता काय 2 दिवस राहिलेत, उद्याचा दिवस राहिलेला आहे. त्याचा निर्णय होईल आणि योग्य असा निर्णय होईल. पण एकंदरीत बघायला गेलं तर नाशिकचं काय आता मी नाशिकच निघालेलो आहे. मला फक्त 4:10 ट्रेन आहे. मी नाही गेलो 4:40 फक्त 10 मिनिट बाकी आहे. गाडीपेक्षा ट्रेनमध्ये जरा इतका प्रवास चाललेला आहे, गाडी जर झोपता येईल थोडा हळू पडून, पण मी ट्रेनने निघालेलो आहे. मंगेश चव्हाण यांनी घोषणा केली होती. मंगेश चव्हाण यांनी घोषणा केली होती 2 दिवस पूर्वी की आमची महायुती ठरलेली आणि जागा वाटपाचा फॉर्मॅट थोडा बाकी आहे. तोच चाललेला आहे आमचा. मग घोषणा झाल्यानंतर अद्याप काय डिक्लेअर नाही होत. पहिले थोडा वेळ लागतो ना, अजून पुढे डिक्लेअर झालं नाही. तुम्ही इतकी घाई काय करते? मला फक्त जामनेरच जळगावच काम मुहूर्त काढायला लावताय. राष्ट्रवादीला बैठकीपासून दूर ठेवण्यात आलंय, काय सांगणार? आज भाजप शिवसेनेच्या या ठिकाणी बैठक पार पडली, मात्र राष्ट्रवादीला बैठक नाही झाली आमची, इथे नाही झाली बैठक आमची. पण आमचं बोलणं सुरू आहे. आणि मला वाटतं आज रात्रीपर्यंत 2-4 जागांचा आमचा अंतर्गत आमचा घोळ चाललेला आहे. कोणाला कळायचं प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि निश्चित जागा गेल्यामुळे मग बरेच मोठ्या जागा जाणार. कारण आमच्याकडे मागच्या वेळी 57 जागा होत्या आणि आता यावेळेला आम्हाला कमी जागा घ्याव्या लागतील, दोन्ही पक्षांना सामावून घेतलं तर. त्यामुळे त्या सर्व कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही या संदर्भात थोडा वाद आमच्याकडे चाललेला आहे. त्यामुळे आता सगळे निर्णय आम्ही बसून रात्रीपर्यंत करू. महायुतीतूनच निवडणूक महायुतीतच होईल. भाऊ, आचारसंहिता असताना या ठिकाणी गेस्ट हाऊस मध्ये पण इथे काही चर्चा झाली नाही कुठली. याची कुठली चर्चा झालीच नाही. तिथे रेस्ट हाऊसला कुठली बैठक झाली नाही. मी जस्ट मला ट्रेन होती, मला वॉशरूमला जायचं होतं म्हणून मी 5 मिनिटांनी झालो. 1:30 वाजेचे होते. 1:30 ते 4. मी आता 5 मिनिटापूर्वी झालो. आचारसंहिता कुठले सरकारी कुठली विमान वापरायची नसते, रेस्ट हाऊस वापरायचं असते याची मला कल्पना आहे. पण 5 मिनिट मला निघायचं होतं, वॉशरूमला जायचं म्हणून मी 5 मिनिटापुरतं इथे आलेलो. ठीक आहे, ओके.